मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु असलेल्या आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून सुरू असलेलं राजकारण अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये। आनंद दिघे मोठ्या पदावरती जातील म्हणून त्यांचा काटा काढला असा आरोप संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा केलाय। नितेश राणेंनी सुद्धा यावरून प्रतिक्रिया दिली आहे। संशयाची सुई एकाच व्यक्तीकडे जाते असं नितेश राणे म्हणाले आहेत। राणे आणि शिरसाटांच्या वक्तव्यावरती महायुतीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मात्र घरचा आहेर दिलेला आहे। शिवसेना प्रमुखाच्या विरोधात एक शब्दही एक ब्रश सुद्धा काढलेला नाही। हे त्यांचं महत्त्व होतं, त्यांचं मोठेपण होतं। म्हणून हे कट कारस्थान करणाऱ्या लोकांनीच आनंद दिघेचा खून केला असावा किंवा त्यांना मारला असावं, हा माझा आजही ठाम आरोप आहे। आता तो संशय वर्षांवर्षाचा आहे, पण जो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या। पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे? चार घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, म्हणून समजदारों को इशारा काफी आहे। कोणी काय केलं त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही, पण कुठलाही संवेदनशील वक्तव्य करण्याच्या अगोदर सगळ्यांनी थोडा संयम पाळला पाहिजे असं मला वाटते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।